भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला एक आधार कार्ड देण्यात आलेलं आहे. एक व्यक्ती एक आधार कार्ड, म्हणजे जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच आधार कार्ड असणं अपेक्षित आहे. पश्चिम बंगालबाबत ही आकडेवारी मात्र थोडी वेगळी आहे, विचित्र आहे, तुमचं मस्तक सुन्न करणारी आहे. युनायटेड आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात UIDAI या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात आणि पश्चिम बंगालचे आकडे जर तुम्ही तपासलेत तर तुम्हाला कदाचित वेळ लागेल. पश्चिम बंगालची लोकसंख्या आहे 10,42,00,000 आणि पश्चिम बंगालमध्ये जी एकूण आधार कार्डांची संख्या आहे ती आहे 10,57,00,000. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेमध्ये इथे 5% आधार कार्ड जास्त आहेत. लोक 100 आहेत परंतु आधार कार्ड 105 आहेत. आणि हा जो गोंधळ आहे तो देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत खतरनाक असलेला गोंधळ आहे. ही जी तफावत आहे ती संपवण्याची गरज आहे. ही जी अतिरिक्त आधार कार्ड आहेत ती नेमकी कोण वापरतं, त्या आधार कार्डांचा वापर करून किती लोकांनी मतदार यादीमध्ये घुसखोरी केलेली आहे, या सगळ्या गोष्टीचा तपास होण्याची गरज आहे. आणि तो तपास स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनच्या माध्यमातून होतोय. आणि म्हणूनच ममता बॅनर्जी यांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे.